मला हे सगळं काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कसं जुळवून घेते तुम्ही आता? खूप छान. कारण काँग्रेस खूप छान आहे, नाही. सुरुवात छानच असते. एक तो मुळात विषय असा आहे की मान्य प्रांताध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, मान्य विजयजी वडेट्टीवार साहेब जे विधिमंडळाचे संस्थानिक गटनेते आहेत सगळे. आहेत, विधिमंडळाचे गटनेते आहेत, मान्य बंटी पाटील साहेब जे काँग्रेसचे पुण्याचे प्रभारी आहेत, आणि मान्य विश्वजीतजी कदम साहेब यांनी मला खूप छान ट्रीटमेंट दिली. मला डीएम संदीप साहेब जे एआयसीसीचे जनरल सेक्रेटरी आहेत, त्यांनी मला समजून घेतलं, त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार. राहिला विषय शहरात, तर या शहरातल्या सगळ्या नेत्यांबरोबर महाविकास आघाडी म्हणून किंवा पूर्वीचा आघाडी सरकारमधला माझा खूप छान संवाद राहिला. सभागृहात आम्ही एकत्र कामकाज केलेलं आहे. त्यामुळे माझी भाजपच्या विरोधातली भूमिका ही त्यांना कायम आवडायची. त्याच्यामुळं कुठल्या प्रकारचा आकस न ठेवता त्यांनी मला प्रेमाने छोटा भाऊ म्हणून स्वीकारलं. याच्यातच बरंच काय आलं. चला, म्हणजे किमान काँग्रेसमध्ये तुम्ही जेल व्यवस्थित झालाय म्हणजे निश्चित आता. निश्चित. पण नॉर्मली खरं तर ज्यावेळी महाविकास आघाडीच्या चर्चा चालू असायच्या तर तुम्ही तिथे दूत म्हणून जात होता. तर दूत म्हणून जाता जाता तिथे असं नाही म्हणता येणार. एका पक्षाचा प्रमुख म्हणून मी त्या ठिकाणी जात होतो. अर्थात तिथं जात असताना हे घर आपलंच आहे अशा प्रकारची भावना नक्की असायची. पण अर्थात तिथं एक सामान्य कार्यकर्ता म्हणून जातोय, आणि भावना तीच आहे की इथं कधीतरी आपण एका पक्षाचे प्रमुख म्हणून आलो, इथं आज कार्यकर्ता म्हणून येत असताना हे घर आणखीन चांगलं बळकट करण्याकरता, हे घर आणखीन नका एक या ठिकाणी चांगलं नका सक्षम करण्याकरता जे करता येईल ते आपण करूयात, हीच प्रामाणिकपणे भावना आहे. कुठल्या पदाची कुठल्याही अटीच्या शिवाय या पक्षामध्ये आलेलो आहे. लोक म्हणतात की यावेळी तर तुम्हाला फार मोठ्या ऑफर्स दिल्या होत्या, म्हणजे हे तर फारच छोटं आहे, अगदी थेट विधिमंडळामध्ये तुमची वर्णी लागली असती. काय नेमकं? ही वस्तुस्थिती आहे की मला ज्या काही ऑफर्स येत होत्या की प्रशांत तुझं फायनली स्वप्न काय आहे, तुला विधिमंडळात जायचंय ना, मग ब कड ह्या तिन्ही ठिकाणून मला जे काय ऑफर्स आले त्याच्याप्रमाणे कुठं उमेदवारी तर कुठं डायरेक्टली पद अशा प्रकारे तुला मिळू शकतं, अशा प्रकारच्या ऑफर्स क्लिअर होत्या. पण मी त्या विनम्रपणे नाकारल्या. त्याचं माझं कारण असं होतं, माझं एक वाक्य क्लिअर होतं, एक तर कुणाला तिकीट नाकारलं किंवा कुणावर अन्याय झाला तर कुणी आत्महत्या करत नसतो. पण माझं त्याच्यामधलं स्पष्टीकरण पुढचाच होतं की कार्यकर्त्यांच्या करिअरच्या डेड बॉडीवर उभं राहून मला कुठल्याच विजयाच्या पताका झळकवायच्या नाहीत. त्याच्यामुळे मला माझा जो गुलाल विजयाचा उधळेल तो कार्यकर्त्यांच्या कष्टावर आणि कार्यकर्त्यांच्या समाधानावर गुलाल उधळेल, आणि मला खात्री आहे की ती संधी माझी जनता आणि पुणेकर नक्की देतील.